महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या देवळात ज्याच्यामुळे देवशाबूत राहिला त्या राजा शिव छत्रपतींबद्दल सुद्धा विचार या ठिकाणी मांडला गेला पाहिजे। मग तुमचं मन मनगट आणि मेंदू हे सशक्त करण्याचं सामर्थ्य हे कशात आहे? शिवचरित्रात आहे। म्हणून शिवचरित्र वाचा आमच्या गणिमांनी। मग शिवाजी राजांकडे शिकायचं तर हे शिका की सगळं हल्लं तरी पुन्हा जिंकण्याची उमेद आणि शिवचरित्रातून जिंकायचे। लक्षात असू दे। वयाच्या 32व्या वर्षी कराळ काळाच्या वेळीवर स्वतःचा मस्तक देऊन ज्यांनी हा धर्म जिवंत ठेवला, ज्यांनी स्वराज्य जिवंत ठेवलं आणि आबासाहेबांच्या एकाही पिंड्याला गनिमाला स्पर्श लागून दिला नाही ते छत्रपती संभाजी महाराज। आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय धर्माचं नाव सुद्धा घेऊ नका। मग नाचून नाचून अंग दुखते पण वाचून वाचून मस्तक सुधारते जिंकण्यासमोर झुकत नाही। आता माझ्या 10 पिढ्या तुमच्यासाठी तुमच्या पायावर मांडेल, कारण माझ्यासाठी तुमच्यासारख्या राजाच्या डोळ्यात पाणी आलं। फक्त छत्रावर शिवाजी महाराजांचा पिल्ला लावून काय होणार नाही। त्या छत्राच्या 2 इंच आतमध्ये तुमचं हृदय आहे, त्या हृदयावर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजवा। 100% तुम्ही इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही देवदेवतांची जशी भक्ती करतो तशी महापुरुषांच्या विचारांची भक्ती करणं काळाची गरज आहे। कारण आज आमचे महापुरुष शरीराने आमच्यामध्ये नाही पण ते विचारानं आमच्यामध्ये आहेत आणि तो विचार आम्हाला रुजवायचा आहे। लक्षात असू द्या मित्रांनो की आता जर तुम्हाला कोणी विचारलं शिवाजी या शब्दाचा अर्थ काय, तर त्यांना फक्त एवढंच सांगा शिवाजी म्हणजे शी म्हणजे शिकायचं, वा म्हणजे वाचायचं, जी म्हणजे जिंकायचं आणि शिकायचं वाचायचं जिंकायचं म्हणजे शिवाजी। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांना 0% आरक्षण होतं पण 100% संरक्षण होतं। 100% संरक्षण। माझी रक्तात काही शूरशुभाचा अंश आहे, हरताळाची बाजी असाची आपण सर्व त्यांचाच वंश आहे। माणसं उठतात कशी, लढतात कशी, मरतात कशी याचं जातीवंत दर्शन फक्त भारत देशाला नव्हे तर या संबंध विश्वाला त्यांनी घडवून दिलं। त्या राजा शिव छत्रपतींचे विचार मांडण्यासाठी मी प्राध्यापक विशाल गरड आज या ठिकाणी उभा आहे। खरं तर आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय। आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय। आपल्या बोरी नगरीमध्ये बोलण्याचा मान या विशाल गरडला पहिल्यांदाच मिळाला। त्याबद्दल सर्वप्रथम हा सुंदर सोहळा ज्यांनी आयोजित केला आणि इंद्रायणीच्या तीरावर माणसांसाठी सुंदर सुंदर घरटी बांधता बांधता ज्या माणसाला या गावातील सर्व गावकऱ्यांच्या हृदयामध्ये भक्तीचं घट्ट बांधलं त्या आदरणीय दादासाहेब जाधव साहेब यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो की आज आपल्या या गावामधलं जे ग्रामदैवत आहे, जे खऱ्या अर्थानं गावाच्या एक भूषणावर गोष्ट असते त्याचा सन्मान करण्याचं काम आज त्यांच्या हातून या ठिकाणी घडलं, सर्व गावकऱ्यांच्या हातून या ठिकाणी घडलं। आणि त्याच श्री काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरीच्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं महत्तम कार्य हे त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी पार पडत आहे। उद्या प्रतिष्ठापना होत आहे आणि हा 3 दिवसीय कीर्तनाचा भक्तिमय सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांना असं वाटलं की अरे आपण देवळ तर बांधतोय, देवाची प्रतिष्ठापना करतोय, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या देवळात ज्याच्यामुळे देवशाबूत राहिला त्या राजा शिव छत्रपतींबद्दल सुद्धा विचार या ठिकाणी मांडला गेला पाहिजे। कारण जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आम्हाला देवळं दिसली नसती, त्या देवाचे देव दिसले नसते आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणारी आई तुळजाभवानी त्या तुळजाभवानीच्या जागेवर दिसते। बाप पांडुरंग आम्हाला पंढरपुरात दिसतो, याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्ष या महाराष्ट्राच्या दगडधोंड्याच्या माळरानावर स्वराज्याचा शेंदूर फासला। आणि मग आज मी विषय मांडत असताना आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे विद्यार्थी जे ज्ञान प्रबोधिनी गुरुकुल विद्यालय खामकरवाडी येथून आवर्जून आलेले आहेत, पोरांनो तुमची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो बरं का। कारण तुम्ही जे पाय मला आला तुमच्या अर्धा तास मी येऊन बसलोय बोला आता त्यामुळे लय वाटून घ्यायचं काम काय नाही का, कारण तिथं देवाचं काम चालू होतं। तिथं जर दुसऱ्या कोणत्या माणसाचा दुसरा कार्यक्रम चालू असला असता मी लगेच दादाला म्हणलं असतं दादा एवढी मीटिंग तर मी आजपर्यंत कधीच केली नाही। पण दादा जे काम करत आहेत ते काम पुण्याचं आहे आणि तिथलं जे मंत्रमंडळ आहे त्या मंत्रामधून एक भक्ती संचारतो सगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी। म्हणून मी सुद्धा तसा आनंद घेतला आणि तुम्ही सुद्धा आनंद घेतला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन। त्याचबरोबर दादांचे
त्यांचे मित्र आदरणीय संस्थापक लुगडे साहेब यांनी ही सगळी युवा पिढी युवा फौज इथे एका शब्दावर आणली। मी लुगडे साहेबांचं त्यांचा सर्व स्टाफ या सर्वांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। कारण दादांसाठी ह्याच्यापेक्षा 1000 पटीने मोठा कार्यक्रम पुण्यात घ्यायचा म्हणलं तर पाय हात का खेळ होता, गर्दी करायची म्हणलं तर अजून त्यांच्या अंगठुळी एवढा खेळ होता। परंतु त्यांची इच्छा होती की माझ्या गावात काहीतरी झालं पाहिजे, माझ्या गावात चांगला विचार पोचला पाहिजे आणि त्यामुळे हा विचार आज या ठिकाणी निर्माण होत आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवचरित्रातून विद्यार्थी घडवताना हा विषय मी या ठिकाणी मांडतोय। तुम्ही म्हणताल ते तर इतिहासात लढाया होत्या सर, इतिहास तर ढाल तलवारीने झालाय, मग आता आम्ही काय करणार म्हणलं। पण तुमचा इतिहास घडवायचा असेल तर मला वाटतं की आजच्या तरुणांना त्यांचा इतिहास घडवण्यासाठी आता आपल्याला पेन, वही, पुस्तक, शाळा, शिक्षण ही चतुसूत्री आम्हाला वापरली पाहिजे। कारण शिवाजी राजांच्या काळात सुद्धा आऊसाहेब जिजाऊ होत्या म्हणून शिवाजी राजे घडले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज घडण्यामध्ये, छत्रपती संभाजी महाराज घडण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कोणी उचलला तर मासाहेब जिजाऊंनी उचलला। मग विचार करा मित्रांनो, आपण सुद्धा लहानाचे मोठे होत असताना आपल्या आईने तुमच्यावर काय संस्कार केला, आपल्या वडिलांनी तुमच्यावर काय संस्कार केला, नव्हे तो समाज तुमच्यावर काय संस्कार करतो याच्यावर ठरतं की आपण काय घडणार। मग शिवाजी राजांचा संपूर्ण इतिहास काढला आणि 50 वर्षाचं आयुष्य जर आम्ही शिवाजी महाराजांचं पाहिलं तर 50 वर्षाच्या आयुष्यामधला अवघ्या 10-20 वर्षाचा कालखंड आम्हाला फिरवून फिरवून सांगण्यात येतोय। मग शाहिस्ते खानाची फजिती असू द्या, अफजल खानाचा वध असू द्या, आग्र्याहून सुटका असू द्या, कर्नाटक स्वारी असू द्या आणि रायगडावर मृत्यू असू द्या, हे ठराविक गोष्टी आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच सांगण्यात आल्या। परंतु खरा इतिहास छत्रपती शिवाजी राजांचा आमच्यापासून भितकळ ठेवला आणि म्हणून आजच्या युवकांनी शिवचरित्रातून काय घ्यायचंय तर सगळ्यात पहिली गोष्ट घ्यायची ती म्हणजे धाडस। धाडस काय घ्यायचं छत्रपती शिवाजी राजांच्या शिवचरित्रातून एक प्रसंग तुम्हाला सांगतो मित्रांनो। एकदा असंच बेहलोल खान नावाचा एक सरदार छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यावर चालून आला आणि त्यावेळेस कुर्तुजीराव गुजर हे सरसेनापती होते आपल्या स्वराज्याचे आणि कुर्तुजीराव गुजरांना शिवाजी राजांनी फरमान सोडलं की ते बेहलोल आलाय त्याचा नायनाट करून त्याला पाठीमागे लावून टाका। झालं त्यांचं पण दुसरं नाही काय ते राहिलेच सगळं आता सर बघा तुम्ही सगळे थांबा। 70% ऑडियन्स फक्त तुम्ही कशा पद्धतीने ते गुंडाळायला गाव तिकडेच बघायला गेले आणि प्रत्येक गावाचे थोडं ही राहतंय का, कारण मी कुठेही कार्यक्रमाला गेलो का शेजारून टमटम जरी गेला का तरी त्या टमटमचा आवाज ऐकायला सगळी माणसं तिकडेच बघतात। एक ट्रॅक्टर जर गेला का ट्रॉली भरून सगळ्यांचं लक्ष त्या ट्रॉलीकडेच असते। उलट विचार करा, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात काय ताकद आहे। गेली 2 तास एक थेंब पाऊस पडला नाही, शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि 12 वर्ष लागले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ताकद आहे। म्हणजे ह्या शब्दानं वेगळं घातली त्या ढगांना सुद्धा वाटलं असेल आता 2 वर्षावर आणि खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापन आज झाली। कारण तुमचं अभिनंदन करायला फुलांची गरज नाही दादा, इथं साक्षात देवाचा प्रसाद म्हणून या ठिकाणी जलधारा अवतरल्या आहेत। मग मी सांगतो बेहलोल खानची स्टोरी तुम्हाला ऐका। बेहलोल खान ज्यावेळेस चालून आला कुर्तुजीराव गुजर म्हणले जातो आणि त्याचा नायनाट करतो। घमासान युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर बेहलोल खान पाया पडायला लागला। बेहलोल खान म्हणला कुर्तुजीराव आम्हाला सोडून द्या, एवढी मार पुन्हा डोळा वाटून बघणार नाही तुमच्या स्वराज्याकडे। दया आणि कुर्तुजीराव गुजरांना सोडून दिलं त्याला। ही गोष्ट ज्यावेळेस शिवाजी महाराजांना कळली तेव्हा महाराजांना फार राग आला आणि महाराजांनी त्यांना लिहून दिलं, काय पत्र लिहिलं स्वराज्याच्या सरसेनापतीला, काय कसूर केला आणि हा गरीब मोकळा सोडला। हा पुन्हा नागासारखा ढसत, त्यामुळे बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय तोंड दाखवू नका मला प्रतापराव। काय म्हणले शिवाजी राजे, या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय तोंड दाखवू नका मला प्रतापराव। प्रतापरावाच्या डोक्यात ती सर गेली, प्रतापराव निघाले, कुर्तुजीराव निघाले, मांडी घोड्यावर टाप टाकली आणि त्यांच्यासोबत अवघे 6 सरदार निघाले। कुर्तुजीराव गुजर आणि फक्त 6 सरदार त्यांच्या सोबतीला एकूण झाले 7। हे 7 जण लढले आणि लढण्यासाठी निघाले कुठं, नेसरीकडं। मग नेसरीची जी लढाई आहे तिथं बेहलोल खानचा तळ पडला होता। त्या बेहलोल खानाच्या तळात किती मावळे होते माहिती का, 1.25 लाख। त्याचं 1.25 लाख सैनिक होतं त्या नेसरीच्या तळावर आणि आपले मावळे किती होते, फक्त 60। म्हणून ते गाणं आहे बघा, वेडात मराठे वीर दौडले 7। म्हणजे विचार करा 1.25 लाख फौजेमध्ये
जर आपले 7 मराठे लढायला आतमध्ये जातात तर धाडस किती मोठं आहे, धैर्य किती मोठं आहे, ही ताकद किती मोठी आहे. मग आजच्या युवकांना सांगावं असं वाटतं, तुम्ही शिवचरित्रातून घ्यायचंय ते धाडस घ्या, ते धैर्य घ्या. 1.25 लाखाच्या फौजेत सुद्धा आम्ही जर घुसून या ठिकाणी रक्ताच्या चिरकाण्या पुरुषात जर चिरफाड करत असो, एका मावळ्याने हजार माणसं कापली, हे धाडस तुम्ही शिवचरित्रातून घ्या. नाहीतर आता आमचे युवक आहेत काही कॉलेजचे, ते कॉलेजमध्ये जातात, काहीतरी मॅटर करतात, ते 2-3 पोरं म्हणतात तू येच उद्या सकाळी चौकाती आम्ही वाटत बघत बसलो. काय नाही, 4 जणच वाट बघत बसलेले असते. ते म्हणताय माझ्या पोटात दुखतंय, मी आज येणारच नाही. का बरं? ते 4 जण मारतात ना तुम्हाला, म्हणून तुम्ही घाबरलात, घरीच बसलात. मग आपला इतिहास काय सांगतो? 1.25 लाखाला सुद्धा निधड्या छातीने लढली नाही, त्या शरीराचा एक तुकडा सुद्धा कुठे दिसला नाही. असले लढले आमचे मावळे. हा शिवचरित्रातला संस्कार आजच्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. घाबरायचं नाही. आता तुम्हाला कुणाला मारायला जायचं नाही. आता घटनेचं राज्य आहे. आता तुम्हाला कोथळा काढायला जायचं नाही. आम्हाला इतिहास माहित आहे. अफजल खानाला कुणी फाडला? शिवाजी महाराजांनी फाडला. शिवाजी महाराजांनी काय काढला अफजलाचा? कोथळा बाहेर काढला, बरोबर. आणि कशाने बाहेर काढला सांगा बरं? व्हेरी गुड. अजून मोठ्यात सांगा. तुमच्या लेकराच्या हातात पुस्तक द्या आणि पुस्तकाच्या जोरावर, लेखणीच्या जोरावर तो एक नवा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायची गरज नाही, तर आता लिहून एक चांगले विचार पुस्तक निर्माण करण्याचं सामर्थ्य आमच्यात निर्माण झालं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक महान विचार आमच्या समोर आहे मित्रांनो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात की मी जर कधी रस्त्याला चाललो आणि चालत असताना मला जर 2 रुपये सापडले तर त्याच्या 1 रुपयाची मी भाकरी विकत घेईन आणि 1 रुपयाचं मी पुस्तक विकत घेईन, कारण ती 1 रुपयाची भाकरी मला जगण्यासाठी मदत करेल, पण ते पुस्तक कसं जगवायचं, कसं जगायचं याचं पथदर्शन नाही. म्हणून पुस्तकाचं महत्व आहे मित्रांनो. आज आम्ही देवी देवतांना पुस्तक, आज सुद्धा माता जोगेश्वरीची प्रतिष्ठापना या ठिकाणी होईल. एक अध्यात्माची ताकद म्हणून आमच्यासाठी ते ठीक आहे. परंतु इतर पुढच्या काळात तुमच्या या मेंदूमध्ये जर ज्ञानाचा अधिष्ठान बसवायचं असेल तर मी सांगतो त्या 3.5 शक्तीपीठाच्या शब्दाचा संवाद व्हायला पाहिजे. आणि तो शब्द आहे पुस्तक. मग 3.5 अक्षरांचा हा शब्द आहे पुस्तक, ज्याच्यात 3.5 शक्तीपीठा एवढं सामर्थ्य लक्षात असू द्या. आणि जर हे पुस्तक नसलं असतं का तर आम्हाला पुराणातल्या काही गोष्टी माहीत झाल्या नसत्या. आम्हाला ना रामायण माहीत झालं नसतं, ना महाभारत माहीत झालं नसतं, ना ज्ञानेश्वरी माहीत झाली नसती, ना गीता माहीत झाली नसती. का? ते कुणीतरी लिहून पुस्तक स्वरूपात आम्हाला ठेवलं. म्हणून तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये हजारो वर्ष जिवंत राहायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? पुस्तक लिहिलं पाहिजे. मी स्वतः लेखक आहे. सकाळ सप्तरंगाला लेखक म्हणून कार्यरत आहे. दर रविवारी सप्तरंग प्रौढीमध्ये माझा लेख असतो वेगवेगळ्या विषयावर. तुम्ही नक्की वाचत जावा, कारण त्या पुस्तकाचं महत्व तुम्हाला कळत. मी 6 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातली रायली नावाची कादंबरी ही बेस्ट सेलर ठरलेली आहे. मग विशाल गड किती दिवस राहील या जगात माहित नाही, पण विशाल गडनं लिहिलेलं वाक्य ना वाक्य हजारो वर्ष वाचलं जाईल. याला म्हणायचं माणूस गेला तरी तुम्ही जिवंत राहणार, तुमचा विचार जिवंत राहणार. म्हणून तुम्ही काय करायचं? शिक्षणाची कास धरायची. आज अध्यात्माचा विचार ठीक आहे. आणि खरं तर महाराज लोक आज या ठिकाणी बसलेले आहेत. कीर्तन म्हणलं की 70% म्हातारी माणसं दिसते. हे दुर्दैव आहे. खरं तर अध्यात्म हा जन्माला आलेल्या बाळापासून ते मरायला टाकलेल्या माणसापर्यंत बळ देणारा अध्यात्म आहे. मग सगळ्यांनी यायला काय होते? परंतु या कीर्तन सेवेमध्ये आम्हाला पुढचा भविष्यातला विचार सुद्धा देणं आता इथून पुढच्या काळाची गरज आहे. कारण अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टीची सांगड घालून जो युवक पुढे चलेल तो निश्चितपणे पथदर्शी ठरेल. लक्षात असू द्या. आज जागतिक स्पर्धा चालू आहे मित्रांनो, आणि या जागतिक स्पर्धेशी आम्हाला टिकून राहण्यासाठी आम्हाला तेवढं चांगलं शिक्षण घ्यावं लागेल. आज शिक्षणाच्या जोरावर काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आताच्या ऑलिम्पिक मध्ये पाहिलं असेल. एक मुलगी 21 वर्षाची जिने मेडल मिळवलं आणि सगळ्या देशाला माहित झाली. तेवढे सामर्थ्य, तेवढी शक्ती तिच्यामध्ये कुठून आली? आणि मग तिने काय म्हटली की मी गीता वाचतो. म्हणजे माझ्यावर गीतेचा प्रभाव होता. आणि त्या गीता रस्ते गीतामध्ये जे काही लिहिलं भगवद्गीतेच्या त्या संस्कारामुळे त्या मुलीने 21व्या वर्षी जगात आपलं स्थान अव्वल केलं, आपल्या देशाचं नाव केलं. आमची युवा पिढी ही आमच्या अध्यात्मापासून दूर चालली, आमच्या संस्कृतीपासून दूर चालली. याच्यामुळे काय व्हायला लागले? आमच्यात कॉन्फिडन्स येईल. आणि हल्ली पोरांनाही सोपं झाले. 10वी नापास झाला डिप्रेशन आलं घे फाशी, 12वी नापास झाला डिप्रेशन आलं घे फाशी, त्याला कुठं नोकरी लागला घे फाशी.
अरे लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची की जर शिवचरित्र वाचलं तर सगळं शिवचरित्रात तुम्हाला कुठे एका लाईनीत सुद्धा दिसणार नाही की शिवचरित्रात कोणत्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, एका मावळ्याने आत्महत्या केली, एका महिलेने आत्महत्या केली आणि एका पुराने आत्महत्या केली. ते कुठंच दिसणार नाही. म्हणजे बलशाली माणसं होती, मनाला सुदृढ माणसं होती. मग तुमचं मन, मनगट आणि मेंदू हे सशक्त करण्याचं सामर्थ्य हे कशात आहे? शिवचरित्रात आहे. म्हणून शिवचरित्र वाचा. मी नुसते प्रसंग सांगणार नाही तुम्हाला, त्या प्रसंगातून आता काय घ्यायचं हे तुम्हाला सांगणार दाखल्या निश्चित दृष्टांत देऊन. मग एक प्रसंग आठवतो तुम्हाला, म्हणजे हा इतिहास तुम्हाला सगळ्याला माहित असतो. कोणता? निर्जराच्या जयसिंग सोबत शिवाजी महाराजांना तह करावा लागला आणि तो पुरंदरचा जो तह झाला त्याच्यामध्ये 23 किल्ले शिवाजीराजांना द्यावा लागले. 4 लाख होणांचा प्रदेश सुद्धा द्यावा लागला मुघलांना. आणि जे निर्जराजे जयसिंग होते खरं तर ते हिंदू सरदार होते, परंतु ते लढत कुणासाठी होते? मोगलासाठी. त्यांची चाकरी मोगलांकडे होती. म्हणजे विचार करा मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हार पत्करावा लागली आहे. त्याच्यामुळे उभ्या आडव्या आयुष्यात तुम्हाला थोडस जर हार आली, पराजय आला, खचून जाऊ नका. शाळेत नापास झाले, खचून जाऊ नका. मार्क कमी पडले, खचून जाऊ नका. सगळं तुमचं हरला तरी खचून जाऊ नका. कोरोनाच्या काळामध्ये घराघरात ह्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत. कुणाकुणाची वडील पण गेले, कुणाकुणाची आई पण गेली, कुणाकुणाची लेकरं दगावली, तरी सुद्धा आम्ही कट्टूनपणे उभा राहिलो, त्यातून बाहेर आलो. एक लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा 4 ते 5 महिन्याचा 8 महिन्यापर्यंत त्यांना लॉकडाऊन पडला होता. ते म्हणतात हे कसं काय सर? आता शिवाजी महाराजांना लॉकडाऊन काय, तेव्हा कोरोना होता काय? आणि तेव्हा कोरोना नव्हता. मग लॉकडाऊन मध्ये आपण काय करायचो? घरात बसायचो, दारा खिडक्याला बाहेरच जात नव्हतं. आपण 4-4, 5-5 महिने, 8-8 महिने आपलं लॉकडाऊन चालू होतं. तरी आपल्याला काय काय होतं? खायला केक होते, बिस्किट होती, घरात टीव्ही होती, टीव्हीवर चॅनल होते, बरीचभर म्हणून 1.5 GB चा डाटा होता, मोबाईल मध्ये रील्स होते, काय काय होतं आपल्याला बघायला. तरी आम्ही बोर झालो असल्याचं माणसं मानसिक तणावात गेली. मग शिवाजीराजांच्या काळात ज्यावेळेस सिद्धीजीवांना वेढा टाकला होता पन्हाळगडाला, तेव्हा आमचा हा सह्याद्रीचा सिंह एकदाच कोंडला गेला. तो म्हणजे पन्हाळगडावर 1-2 महिने नाही, 4-5 महिने कोंडले गेले शिवाजी महाराज. इतकंच नाही, ज्यावेळेस आग्र्याला कैद झाली आणि औरंगजेबाने त्या ठिकाणी कैद केली आपल्या छत्रपती शिवाजीराजांना, मृत्यूच्या दाढेत होते छत्रपती शिवाजी महाराज. तेव्हा त्यांना काय बाहेर फिरायला जाऊन देत होते? मोबाईल वेळ होता का? बिस्लरीच्या बाटल्या उठल्या काहीच नाही. मग त्यांनी त्यावेळेस त्यांची मानसिक स्थिती कसं काय बळकट ठेवली? मग हे तुम्ही आता शिकण्यासारख्या विद्यार्थ्यांनी की शिवाजीराजांनी जर त्यावेळेस डिप्रेशन आलं असतं, आज आपण इथे नसताच, आज महाराष्ट्रात इथे नसतात. बळकावली असतात सगळ्या जागा इतरांनी, आमच्या गणिमांनी. मग शिवाजीराजांकडे शिकायचं तर हे शिका की सगळं हरलं तरी पुन्हा जिंकण्याची उमेद आणि शिवचरित्रातून जिंकायचे. लक्षात असलं उमेद. मग नुकतंच स्वराज्य उभा करायला चालू झालं होतं. 40-50 किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले असतील, त्यातले अगदी नगण्य किल्ले शिवाजी राजाकडे ठेवले आणि सगळ्यात भारी भारी 23 किल्ले शिवाजी महाराज हरले. तरी सुद्धा ते खचले नाहीत. भरीसभर म्हणून तो जो निर्जराजा जयसिंग होता तो काय म्हटला माहिती आहे का? तह होईपर्यंत, तहची पूर्तता होईपर्यंत तुमचं 9 वर्षाचं लेकरू आमच्याकडे वरिष्ठ ठेवा. कोण होतं ते? संभाजी महाराज. मगाशी सूर्यवंशी सरांनी खूप छान सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज कोण होते. वयाच्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर स्वतःचा मस्तक देऊन ज्यांनी हा धर्म जिवंत ठेवला, ज्यांनी हे स्वराज्य जिवंत ठेवलं आणि आबासाहेबांच्या एकाही किल्ल्याला गनिमाला स्पर्श लागून दिला नाही, ते छत्रपती संभाजी महाराज. ते छत्रपती संभाजी महाराज. आणि ते 9 वर्षाचा असताना गनिमाकडे ओलीस राहिले. आता जोडतो आत्ताच्या तुमच्याशी. आता इथं 7वी 8वीची पोरं आहेत तर कोणी 5वी 6वीची. हात वर करा बरं 5वी 6वीची पोरं. व्हेरी गुड. हात खाली करा. तेव्हा एवढे होते संभाजी महाराज. मग बाप म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे कसं बघणार तुम्ही सांगा बरं. आता जर तुमचे त्यांच्या बापाला कुणी जर म्हणलं की तुझ्याकडे माझे काही पैसे आहेत, एक काम कर, ते पैसे तू माघारी देईपर्यंत तुझं लेकरू घेऊन जातो. किती जीव आहे लेकरावर आताच्या माणसांचा. ती म्हणते माझं घर तुला देतो मी लिहून, माझी शेती लिहून देतो, पण पोराचं नाव काढ नको. का? तेवढा जीव आहे. शिवाजी महाराजांनी काय करायचं होतं? पण तुमच्या आमच्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला. का? कारण पुरंदरवरची लढाई झाली. त्या लढाईमध्ये दिलेर खान जो आहे, त्या दिलेर खानाची लढाई चालू होती आणि त्या दिलेर खानाच्या लढाईमध्ये आपला एक सरदार धारातीर्थी पडत होता. असा जर एक सरदार मरायला लागला तर हे स्वराज्य कुणासाठी उभा करायचंय ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आली. म्हणून शिवाजीराजांनी तह केला. तह म्हणजे काय? एक पाऊल मागे घेणं.
मग भविष्यात तुम्हाला असं कधीतरी येईल की तुम्हाला इतक्या अडचणी येतील आयुष्यात की तुम्हाला वाटेल आता आयुष्य संपलंय, त्यावेळेस थोडं शांत राहा. शिवाजी महाराजांचा तो प्रसंग आठवा. आणि मग त्यांनी 23 किल्ले दिले, सगळे संपत्ती दिली, खजाना दिला, स्वतःचं पूर्ण पोलीस दिलं, तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात एकच होतं, मी आग्र्याला गेलो सगळं संपलं, पण जर का मी तिथून सुटून आलो तर हारलेला सगळं पुन्हा मी मिळवेन. आणि माहित आहे का, शिवाजी राजांनी पुढच्या 7 ते 8 वर्षात 300 किल्ले घेतले. 300 किल्ले, याला म्हणायचं कमबॅक. आणि हे शास्त्र आहे, हे मॅनेजमेंट आहे. शिवाजीचं मॅनेजमेंट गुरु हे आता नाही, लंडनच्या ऑक्सफर्डच्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या शिवाजी राजांचा दाखला दिला जातो, उदाहरण दिलं जातं यासाठी, कारण आम्ही खचायचं नाही. आज आमची पोरं मरायला लागली, अरे फाशी घ्यायला लागला तुम्ही, तुम्हाला डिप्रेशन यायला लागलं. आणि जर तुम्हाला विचारलं ना व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ डिप्रेशन, यू डोंट नो द स्पेलिंग ऑफ डिप्रेशन, बट यू टेल युअर पेरेंट्स आय एम इन डिप्रेशन, हाऊ कॅन इट इज पॉसिबल? तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकत नाही बाळांनो. डिप्रेशन लई मोठा वर्ड आहे, जड वर्ड आहे. आणि जर बोलूच वाटलं तुम्हाला तर माझं एक वाक्य ध्यानात ठेवा. आता शाळेतून घरी गेल्या वहीवर लिहून ठेवा पहिल्या पानावर, की जर मरू वाटलं तर माझं वाक्य पहिल्या पानावर लिहून ठेवायचं. काय? आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मरणाचं नाव सुद्धा घेऊ नका. आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय आम्ही मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. आणि मग तुम्ही म्हणता मग झाल्यावर मरायचं का? तर मरा. पण आता पुढचं काय बोलतो ते ऐका. आईच्या दुधाची बापाच्या घामाची उतराई होण्यासाठी अध्यात्मात बघा जरा, आपल्याला किमान 4-5 जन्म घ्यावे लागतील, तरी सुद्धा त्याने आपल्यावर केलेले उपकार पुण्य आपण फेडू शकत नाही. मग ह्यात जन्मी मरण तुमचं कॅन्सल होतं का? आता निवांत कळतंय का? येणारा काळ असा आहे मित्रांनो, कारण ज्यावेळेस मी 10वी नापास झाली म्हणून पोरं मेलेली गोष्टी ऐकतो, 12वी नापास झाली म्हणून पोरं मेलेल्या गोष्टी ऐकतो, प्रेमभंग झाला म्हणून पोरं लटकायला लागली ह्या गोष्टी ऐकतो, त्यावेळेस लक्षात येतं की प्रेम करायचं असेल तर ते आपल्या स्वराज्यावर करा, आपल्या मातीवर करा, आपल्या गावावर करा. हे प्रेम दीर्घकाळ टिकता. अन्यथा दादासाहेबांसारखी अशी माणसं लई कमी मिळतात, ज्यांनी देशावर बी प्रेम केलं, मातीवर बी प्रेम केलं, आणि आता गावावर प्रेम करायला लागले, गावातल्या देवावर प्रेम करायला लागले. अशी प्रेम करणारी माणसं आपल्याकडे जोपर्यंत आहेत तोपर्यंत लक्षात ठेवा की आपल्या अंगावर कोणाचा तरी एक चांगला हात आहे. दादांच्या डोक्यात संकल्पना काय त्यांना मनानं आली का? नाही. त्यांना ही महादेवानाच ही भक्ती आणि काळ भैरवनाथानच ही शक्ती दिली. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी जिथं माणसाचं 2 दिवस नव्या माणसाचं 2 दिवस जगणं मुश्किल असतं, अशा ठिकाणी आम्ही वरती पाहिलं तर आमच्या टोप्या पडतील अशा गगनचुंबी इमारती या माणसात निर्माण केल्या. हे फक्त शक्य कशामुळे झालं? कारण त्यांनी जो पाया रचला तो पाया संस्कृतीचा आहे, तो अध्यात्माचा आहे. जर तुम्ही या प्रतिगामी विचारासोबत थोडा पुरोगामी विचार सुद्धा चांगली सांगड घातली नाही तर हे जमणार नाही. लक्षात असू द्या. आज आमच्या वावड्या कुठं चालल्यात? आज आमची पोरं नाही ती पुस्तकं वाचून पाश्चात्य संस्कृतीची सगळी फेड करून नास्तिकाकडे चालले. मग विचार करा, आम्हाला जर आमच्या देवापासून कुणी लांब येत असेल, आम्हाला जर आमच्या संस्कृतीपासून कुणी लांब येत असेल, तर पुन्हा तुम्हाला आपल्या संस्कृतीवर आणण्यासाठी शिवचरित्र वाचावं लागेल, संभाजी महाराज वाचावे लागतील. आणि जेवढे सगळे महापुरुष असतील का ज्यांनी धर्माबद्दल काही टिप्पणी केली असेल, त्यांनी कधी धर्माला नाव ठेवली नाही. धर्म कोणताच वाईट नाही मित्रांनो, धर्मातल्या प्रवृत्ती वाईट असतात. लक्षात असू द्या, धर्मातल्या प्रवृत्ती वाईट असतात. धर्म कोणी पाठवत नाही, माणसं धर्म पाठवतात, धर्म माणूस पाठवत नाही. मग हे बुद्धी, हे अधिष्ठान आम्हाला येण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला वाचावं लागेल, आम्हाला पुस्तकाच्या नादी लागावं लागेल. मग नाचून नाचून अंग दुखते ती, पण वाचून वाचून मस्तक सुधारते ते जिकुणासमोर झुकत नाही. मी जर वाचलं नसतं तर आज एवढा पावसाचा आवाज वगैरे असताना सुद्धा माझा आवाज कसा येतो तुम्हाला सांगा. इतका सगळा डिस्टर्बन्स असताना सुद्धा तुम्ही तल्लीन होऊन ऐकत आहात. ही विचारांची शब्दांची ताकद आहे जी माझ्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये मी फसवले. आता मी याच्या आधी इथं तासभर आता सूर्यवंशी सर खूप चांगल्या पद्धतीने विवेचन करत होते, मी तुला ऐकत होते. हा अभ्यास असल्याशिवाय काय तुम्ही नाही तर नुसतं आपल्यावर डोळून यासारखी तुम्ही इतिहासापासून सगळं सांगितलं सर. तुमचं मनापासून कौतुक आहे. एकदा टाळ्या वाजवा सरांसाठी, कारण मी हिरतो माणसं, ही माणसं आपल्याला अधिष्ठान देणारे. मग आज दादांच्या मनात जर आलं नसतं की विशालगडला बोलवावं, काय हिशेबात घडली नसती आणि हे काहीच गोष्टी घडल्या नसत्या. काल इथं मला वाटतं इंदुरीकर महाराज होते, बरोबर आहे का?
त्यांचा एक फेमस डायलॉग आहे, आपली उदबत्ती कुठं लावायची, काल त्यांनी आणला असेल इथं, तुमची उदबत्ती कुठं लावतो 40-50%. आता बघा आमच्या वेळेस नाही का 60% मार्क पडली तरी आमची घरची म्हणायची अरे वा लय चांगली मार्क पडली. आता 90% मार्क पडली तुमच्या लेकराला, आई अशी करते त्यांच्याला 95 आहे आपलं 90च आहे. अरे तुझ्या आईची बापाच्या पूर्ण मार्काची बेरीज केली तरी सुद्धा आता पोराची बेरीज होत नाही, इतकी तर पोरं मार्क पडायला लागले तरी सुद्धा आमची आई बाप त्याच्याबद्दल नाखुश आहे. मग सगळ्याला तुम्ही रेसचा घोडा बनवला नाही या पोरांना, लक्षात असू द्या. आज दादासाहेब जाधव काय कलेक्टर नाही, दादासाहेब जाधव तहसीलदार नाही आणि दादासाहेब जाधव आमदार बी नाही. मग कोण आहेत ते उद्योजक आहेत, ते फौजी होते. तशीतली डायलॉग माहिती आहे का, लाखात एक माझा फौजी, काय म्हणते शिकली, लाखात एक माझा फौजी. का बरं तुम्हाला वाटत नाही की ते आपल्या लेकरू असं देश सेवेसाठी जावं? मग तुमच्या लेकराच्या जीवावर जर हिथं कुणी सेवा देऊ शकत असेल तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे का सांगा. आज दादासाहेब जाधवांनी 15 वर्ष देश सेवा केली, देशाचं रक्षण केलं, म्हणून इथला कलेक्टर इथं काम करू शकला, इथं आमदार इथं काम करू शकला, इथे सगळी माणसं इथं काम करू शकली. आपण गुन्ह्या गोविंदांना नांदू शकलो कारण हा माणूस तिथं लढला. मी दादासाहेब जाधव उदाहरण म्हणून सांगतो, यांच्यासारखे लाखभर तिथं रोज लढतात, लढता मरतात, पण आम्हाला त्याचं काही सोय सुद्धा आहे का? पुलवामा सारखे हल्ले घडतात, मेलेल्यांना कुणी विचारत सुद्धा नाही. कुणा कारगिल सारखे युद्ध 572 पेक्षा जास्त मावळे बलिदान त्या ठिकाणी दिलं, तेव्हा कुठे हे स्वराज्य दिसलं? मग शिवाजीराजांच्या काळात सुद्धा प्रत्येक मावळ्यानं बलिदान दिलेलं आहे. मग त्या ठिकाणी बलिदान तुम्ही आठवा बाजी प्रभू देशपांडेंचं. आज तुमच्या मागे एवढं सगळं पाठबळ असतं, सगळी दुनिया तुमच्या पाठीमागे आहे, तरीही घाबरते की म्हणते माझ्या मागे कोण आहे. आणि बाजी प्रभू देशपांडेने कसा निर्णय घेतला असेल सांगा बरं, एक 5 मिनिटात सांगतो ऐका. ज्यावेळेस सिंधुदुर्गनं पन्हाळगडाला वेढा टाकला त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या डोक्यात काय विचार आला की आता हा वेढा तोडायचा कसा? आणि मग बहिर्जी नाईकने एक माणूस ठेवला जो टिकतो शिवाजीराजांसारखा दिसायचा, त्याचं नाव काय? शिवाकाशीत. आणि शिवाकाशीत म्हणला राजा मला जर तुमच्यासाठी मरायला भेटत असेल तर ह्याच्यापेक्षा भारी गोष्ट जगात कोणतीच नाही, राजा मी जातो, मी देतो आत्माहुती. राजा शिवाजीराजांना वाईट वाटलं की आपल्यासाठी कुणीतरी मरावं, हे बरोबर नाही. शिवा माझी मी जातो, माझी मी मरतो, तू राम दे काय. नाही राजा म्हणले एवढी नामी संधी मिळाली मला माझ्या जीवनाचं सोनं करायची, ती मी सोडणार नाही, मी जाईल हसत हसत बिलगायला त्या सिद्धेश्वरला. शिवाजीराजांनी आलिंगन दिलं सिद्धेश्वरला, सिद्धेश्वरच्या त्या भेटायला जाणाऱ्या शिवाकाशीला. आणि शिवाकाशीला आलिंगन दिल्यानंतर शिवाजीराजाच्या डोळ्यातून 2 अश्रू टपकले आणि त्याच्या अंगरक्यावरून त्या शिवाकाशीला आतून जाणवलं की माझ्या राजाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी आलं रे. रडला शिवाकाशी, म्हणला राजा बस आता माझ्या 10 पिढ्या तुमच्यासाठी तुमच्या पायावर मांडेल, कारण माझ्यासाठी तुमच्यासारख्या राजाच्या डोळ्यात पाणी आलं. शिवाजीराजाला माहिती की आज शिवाकाशीत गेला तो पुन्हा माघारी येणं नाही, कारण सिद्धेश्वरला जेव्हा कळेल की सोम घेतलेला शिवाजीराजा तेव्हा ती काही त्याला जिता सोडणार नाही. हे त्याला माहित होतं, मरण समोर आहे हे माहित असताना सुद्धा हसत हसत निद्र्या छातीला त्याला कोट करून जाणारी माणसं शिवचरित्रात होती, म्हणून शिवचरित्र घडलं. विचार करा, त्यानं ज्यावेळेस पायऱ्या उतरायला लागला शिवाजीराजाचा सगळा अंगार का घालून, जिरेटोप घालून, बूट घालून आणि कवड्याची माळ घालून, तेव्हा त्याच्या डोक्यात विचार आला नसेल का घरी माझी लहान लहान लेकरं आहेत, उद्या बाप नावाचं चित्र एका मिनिटात हरवून जाईल. घरी माझे म्हातारे आई बाप आहेत, उद्यापासून पोराला पोरकं होतील ते. अरे माझी लग्नाची बायको आहे घरी, उद्यापासून माझ्या नावाचं कपाळावर तिच्या कुंकू दिसणार नाही. हे त्याला माहित होतं, तरी सुद्धा हसत हसत मरायला आलिंगन द्यायला तरी निघाला. कारण त्याच्या डोक्यात एक गोष्ट होती, काय माहितीये का, या स्वराज्य देवतेला माझ्या जीवाचा नैवेद्य वाळून फेकल्याशिवाय ती प्रसन्न होणार नाही. म्हणून शिवाकाशी हसत हसत सिद्धेश्वराला भेटायला गेला. पण भेटायला गेल्यानंतर अफजल खानाचा पुत्र फाजल खान तिथं होता. त्याने शिवाजीराजाला याची डोळा पाहिलं होतं. ते म्हणला सिद्धीजी ये हरगिज शिवा नाही हो सकता, कारण हा जर शिवाजीराजा असला असता अफजल खानाच्या वधाच्या वेळेस कृष्णाजी भास्करनं मारलेल्या वाराची खून त्याच्या डोक्यावर दिसली असती, याच्या डोक्यावर खून नाही. हा शिवाजी नाही. झालं पितळ उघड पडलं. एका मिनिटात
तळपायच्या मस्तकाला गेली सिद्धेश्वरची वेळा ढिल्ला झाला होता. पाठीमागून छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडेला घेऊन निघून चालले होते आणि ही हातातली एवढी संधी 4-4 महिने वाट बघून हातातली निष्ठून गेली. असा राग आला सिद्धेश्वरला. त्याने शेजारच्या मावळ्याचा भाला घेतला आणि शिवाकाशीच्या छातीत खुपसला आणि छातीत खुपसलेला भाला असा घेऊन शिवाकाशीत माग कोसळता डोळ्यात डोळं घालून सिद्धेश्वरला म्हणला, आणि सोंग घेतलेल्या शिवाजी राजाची पाठ तुला पाहता आली नाही. खऱ्या शिवाजी राजाची तर बातच सोडून दे. खऱ्या शिवाजी राजाची तर बातच सोडून दे. इतक्या ताकदीची माणसं होती. म्हणजे भाला आरपार घुसलाय पोटातून छातीतून तरी सुद्धा पाठ दाखविली नाही. म्हणजे मरताना सुद्धा पाठ नाही दाखविली असले आमचे माऊली होते. तुम्ही पाठ दाखविणार का? लगेच हरणार का? छोट्या छोट्या संकटाला पळून पुढे जाणार का? मग हे कशातून शिकलात? शिवचरित्रातून शिकलात. हे शिवचरित्रातून शिकलात. म्हणून सांगतो पोरांनो, फक्त छतारावर शिवाजी महाराजांचा बिल्ला लावून काय होणार नाही. त्या छताराच्या 2 इंच आतमध्ये तुमचं हृदय आहे. त्या हृदयावर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजवा. 100% तुम्ही इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. हे जास्त गरजेचं आहे. छतारावर बिल्ले लावून आम्ही सगळीकडे फिरतो. हातात आमट्या घालून फिरतो. गाडीला झेंडा लावून फिरतो. माझ्या गाडीला एक पण झेंडा नाही. माझ्या हातावर एक पण शिवाजी महाराजांचा फोटो नाही. सगळे शिवाजी महाराज विशाल गडनं मेंदूत ठेवले. म्हणून मायकाला धडा 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 शब्दाच्या लह्या या ठिकाणी मी पाडतो. असं ज्या इथं तुम्हाला झोप येऊस जरी म्हणलं का, रात्रभर जरी म्हणलं का, तरी सुद्धा विचार देण्याचं सामर्थ्य विशाल गड निर्माण झालं. हे फक्त शिवचरित्रामुळे लक्षात असलं. महाराजांमुळे महाराजांची भक्ती करायची, महाराजांच्या विचारांची भक्ती करायची. आणि देवदेवतांची जशी भक्ती करतो तशी महापुरुषांच्या विचारांची भक्ती करणं काळाची गरज आहे. कारण आज आमचे महापुरुष शरीराने आमच्यामध्ये नाही, पण ते विचारानं आमच्यामध्ये आहे. आणि तो विचार आम्हाला रुजवायचा आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. एका कार्यक्रमाला गेलो होतो दादा. लय मोठे मोठे कार्यक्रम असतात माझे प्रचंड. आणि मग कार्यक्रमाला गेल्यानंतर कुणीतरी नेता असतो, कुणीतरी युवा नेता असतो. ते हार तुले सत्कार, दादाने कसा माझा सत्कार केला. पण त्या गावात एक युवा नेता होता तिथला, त्यानं सत्कार करायला आला माझा. मग शाल श्रीफळ सगळं घातलं ना, हार बीर घातलं की हातात सेकंड देताना मला ते अंगठे टोचले की 5-6 अंगठ्यात असल्या भारी भारी. मी म्हणलं अरे अंगठे लय भारी आहे, ते ही लय भारी आहे. म्हणलं काय? तर म्हणला मग शिवाजी महाराज अंगठे म्हणलं. सर म्हणलं व्हेरी गुड. शिवाजी महाराज कधी किती दिवस झाले घातले? मला 3 वर्ष झाली घातली सर. सोन्याची आहे म्हणला. व्हेरी गुड म्हणलं. बरं म्हणलं काय लिहिले त्याच्यावर सांग बरं. जा काय लिहिले म्हणलं की त्याला मी म्हणलं असं बघितोय. आयला सर ही एवढ्याच भाषेत लिहिते राव. तू 3 वर्ष घातली आता अंगठी शिवाजी राजाची. बरं ती कशाची आहे तर माहिती आहे का? मला शिवाजी महाराजाची आहे. अरे याला फळा म्हणलं त्याला राजमुद्रा म्हणतात. म्हणलं काय? हा राजमुद्रा माहिती आहे तुम्हाला? ते किती षटकोनी होती का अष्टकोनी होती? ते आमचं ज्ञान अष्टकोनी होती. हा अष्टकोनी राजमुद्रा ही कुणी तयार केली माहिती आहे का? शिवाजी राजाचे वडील शहाजी राजा. या शहाजी राजाने बनवली ती आपल्या पोरासाठी. लहानपणीच जेव्हा पुणे परगण्याला पाठवलं तेव्हा म्हणजे बापानं पोरासाठी कधी काम करायचं असते जेव्हा ते पाळण्यात असते तेव्हापासूनच माझ्या पोरानं आता पुढे काय घडावं. आमचे बाप कसले घडण त्यांनी ती शाळेत काय ती बघन. कधी त्याला विचारले बाळा तुला सायन्सला किती मार्क पडले, मॅथला किती मार्क पडले, तुला सायन्स कोण शिकवते, मॅथ कोण शिकवते, तुला डॉक्टर व्हायचं असलं तर कशी काय कोणती साईड घ्यायची, इंजिनिअरिंग व्हायची असली कोणती साईड घेतली. अरे बेंगलोरला असताना शहाजीराजे तरी त्यांचं लक्ष मात्र पुण्यावर होतं. लक्षात असू दे. आऊसाहेब जिजाऊला दांडपट्टा येत होता, तलवारबाजी येत होती, घोडेस्वारी येत होती. नाही ते सगळं त्या आईला येत होतं म्हणून त्या लेकराला आलं. नीट लक्षात घ्या. म्हणून आता मी म्हणणार नाही तुमच्या आईला जे तेच तुम्ही शिका. आता बच्चन साहेब फक्त घरी आणि पुढे तेच करायचं. का करायचं? मला शिंदोरीकर महाराज म्हणले तसं. आता आमच्या उदबत्त्या सगळीकडे फिरल्या तरी आमचं काय कुठं लागायचं निमित्त नाही. माझा अभ्यास बरं का आपल्या गाव पातळीवर बघा, घराघरात बघा. सगळ्यात मोठी तळमळ काय आहे आई बापाची म्हणजे का? पोराचं लग्न झालं. कुठे का मुलीचा बाप जो कुणी आहे त्यानं ताट बनायला चलायला लागला. 15 वर्षापूर्वी गोष्ट इकडे होती. ज्याच्या घरात पुरी जास्त त्याला टेन्शन जास्त होतं. आमच्या सुद्धा घरात 1/2 डझन पुरी होत्या. सगळ्याच्या टेन्शन मला टेन्शन म्हणला 1/2 डझन पुरी द्या, कसं काय करावं. आमचा बाप लय खंबीर हे म्हणलं असू दे करू की. आणि त्यांनी म्हणलेलंच खरं झालं. सगळ्यात व्यवस्थित पुरींचं झालं. आणि आता पोर आहे तर त्यांची टेन्शन आलेली लग्न कसं जमायचं. आणि मला सांगतो तुम्हाला पहिली पोरगी झाली, दुसरी बी मुलगीच झाली. तेव्हा मला कळलं मी जगातला सगळ्यात श्रीमंत बाप मीच झालो.
कारण मला 2 पुरी झाल्या. तुम्हाला सुद्धा शिवजयंती आले की सुचतंय, झेंडा लावायचा, झेंडा फिरवायचा, फोटो मिरवायचा. अरे नुसतं फोटो मिरवून आणि मूर्त्या प्रतिष्ठापना अशा फिरवून आम्हाला आमचा महापुरुष कळणार नाही. त्यांचा विचार आमच्या डोक्यामध्ये भिनला पाहिजे, लक्षात असू द्या. आज आम्ही 1000 वेळेस जरी त्या देवाच्या पाया पडायला गेलो तरी त्या देवानं काय कर्तृत्व घडवलं हे जर आमच्या लक्षात येणार नसेल तर त्या पाया पडण्याला काय अर्थ होत नाही. म्हणून येणारा काळ हा संघर्षाचा काळ आहे मित्रांनो. येणारा काळ हा शिक्षणाचा काळ आहे. आणि म्हणून अशा शिक्षणाच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी तुम्ही शिवचरित्रातून प्रेरणा घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक प्रसंग आले. सगळ्या प्रसंगाला निधील्या छातीला शिवाजी महाराजांनी तोंड दिले. आज शिवाजी या शब्दाचा अर्थ कित्येक व्याख्यानकारांनी, वक्त्यांनी, कीर्तनकारांनी वेगवेगळा केलेला आहे. मग आजपर्यंत आपल्याला माहित असलेला कोणता होता, मला सुद्धा, की शिवाजी या शब्दाला कधी उलट जर वाचलं तर जीवाशी असं होतंय. म्हणजे जो हयातभर जीवाशी खेळला आणि आपल्याला ज्यांनी रक्षण बहाल केलं त्याचं नाव शिवाजी. पण इथून पुढच्या काळात या पोरांसाठी विशालगडनं तयार केलेला हा अर्थ तुम्ही समजून घ्या. की आता जर तुम्हाला कोणी विचारलं शिवाजी या शब्दाचा अर्थ काय, तर त्यांना फक्त एवढंच सांगा, शिवाजी मधला शी म्हणजे शिकायचं, वा म्हणजे वाचायचं, जी म्हणजे जिंकायचं, आणि शिकायचं, वाचायचं, जिंकायचं म्हणजे शिवाजी, म्हणजे शिवाजी. बस एवढं जरी या व्याख्यानातून आज तुम्हाला कळलं तरी लय काय कळलं असं म्हणता येईल. आणि आता माता भगिनीसाठी शेवटी जाता जाता तुम्हाला सांगा, तुम्हाला आता आरक्षण किती आहे सध्या? 50% आहे. माहिती आहे ना? माहिती नाही किती? 50%. का 1500 आलं म्हणून लगेच तुम्ही आता गेला होता तिकडे थोडे? हा, आधी बघा लगेच सांगायचं. आता ते हप्ते पैसे आले तरी 1500 आता काय तुम्ही बोलायला ना संरक्षण दिले का? आता आहे का? साधी गोष्ट आहे. आता मुख्यमंत्र्याच्या पहिली म्हणल्यावर काय बदलातच की आहे ना असं. बरं तुम्हाला आरक्षण किती आता? 50% आरक्षण आणलं स्थानिक स्वराज्य संस्था. बरं माहित नसेल तर ग्रामपंचायतीत जावा आणि तुमची बॉडी कितीची आहे बघा, त्यातल्या 50% बायाच असतात. तुमची पंचायत समितीत जावा 50% बायाच आहे. जिल्हा परिषदला जावा धाराशिवला 50% बायाच आहे. म्हणजे आरक्षण दिले तुम्हाला आता सरकारनं, आहे का? संरक्षण किती आहे? व्हेरी गुड, 0. मग आता शिवाजी राजाचा काळ सांगतो तुम्हाला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांना 0% आरक्षण होतं, पण 100% संरक्षण होतं. 100% संरक्षण. अख्ख्या शिवचरित्राच्या 50 वर्षाच्या कालखंडात असं कधी घडलं नाही की एखाद्या मुलीवर बलात्कार झाला आणि जर झाला दुसऱ्या क्षणाला अंमलबजावणी झाली. रांजाचा पाटील होता. शिवाजी महाराजांचं वय 12-13 वर्षाचं. विचार करा, 12-13 वर्षाचं वय म्हणजे किती? आताच्या 7वी 8वीत बोललं एवढं वय होतं शिवाजी राजांचं. आणि त्यांना कळलं की रांजाचा पाटील आहे, त्याने एका गोरगरीब महिलेच्या मुलीला भोगलं, बलात्कार केला तिच्यावर. त्या मुलीला दुःख सहन नाही झालं, तिने विहिरीत उडी टाकून जीव दिला. सगळं गाव हळहळ पण मुकच राहिलं. कुणाला सांगायचं? पावसानं जोडलं, राजाने मारलं, सांगायचं कुणाला? ही गोष्ट शिवाजी महाराजांना गुप्तहेराकडून कळली. महासाहेब जिजाऊनी फरमान सोडलं, राजा तुम्हाला जर स्वराज्य निर्माण करायचं असेल, या रयतेच्या मनात स्थान निर्माण करायचं असेल तर तुम्ही तत्काळ अंमलबजावणी केली पाहिजे. फरमान सुटला आणि त्या राजाच्या पाटलाला गडबडीत मुसक्या आवळून दरबारात पेश करण्यात आलं. लाल महालात पेश केल्यानंतर आऊसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या 12-13 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फरमान सोडलं की या पाटलाचा चौरंग्या करा. चौरंग्या करा म्हणजे कळलं का? तिथून 2 हात कापा, मांडीपासून 2 पाय कापा, त्याचे 2 डोळे काढा आणि तसाच त्याला जित्ता कालकोठडीत टाकून द्या. अशी शिक्षा जर झाली बलात्कारी करणाऱ्या पोरावर, का बरं पण अधिकरण? आता काय परिस्थिती आहे? आज आपल्या कोपर्डीमध्ये जी घटना घडली त्याचे नराधम अजून पण 2 टाइमाचं जेवण त्या जेलमध्ये जेवतात. ही आमची न्याय व्यवस्था. म्हणून अशा व्याख्यानाची गरज खरं तर विद्यार्थ्यांपेक्षा हे सगळे न्यायाधीश लोक पुढे बसून त्यांना त्यांनी कळायची गरज आहे की तुम्ही अंमलबजावणी करा. आणि ही अंमलबजावणी झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो कालखंड आहे, हा जो इतिहास आहे, हा आमच्या डोळ्यापुढे उभा राहील आणि आम्हाला क्षणाक्षणाला तो प्रेरणा देत राहील. शिवाजी महाराजांचा कालखंड हा आम्हाला सर्वांनाच अतिशय प्रेरणादायी आहे. आज इतका सगळा पाऊस किंवा असताना सुद्धा सगळेजण अतिशय तल्लीन तुम्ही या ठिकाणी बसलात. खरं तर बोलण्यासारखं प्रचंड आहे. परंतु येताना जेवढा उशीर झाला की आता जाताना आम्हाला अजून अंधार पडायचं काय काम आहे. खरं तर व्याख्यानाचे कार्यक्रम संध्याकाळी असतात खरं, पण दादा आमच्या वडिलांचे
जीवलग मित्र असल्यानं एक टाइम दादाला मी नाकारू शकलो असतो, परंतु आता आमचे दादा म्हणले की त्या दादाचं ऐकावं लागतंय आणि तुला तिथं जावं लागतंय. त्याच्यामुळे मी म्हणलं आता यांची तरी इच्छा कधी जिंदगीत पडायचीच नाही. कारण इथं शिवाजी महाराज सांगत असताना आपण जर आपल्या बापाचं ऐकत नसतो त्याला काय अर्थ आहे. म्हणून त्यांनी म्हणले की जावंच लागतंय. म्हणलं चला, मी म्हणलं तुम्हाला जावंच लागतं. तसं ते कालच येऊन गेले, नाही म्हणजे मला आज बी येते, चला म्हणले. मग अक्षरशः आजच्या गाडीची ड्रायव्हिंग त्यांनी स्वतः करत मला म्हणजे एखाद्या. आणि अजून एक कौतुकाचा क्षण सांगतो की आज बऱ्याच दिवसानं माझी आई सुद्धा या ठिकाणी व्याख्यान ऐकत बसलेली आहे. बऱ्याच ठिकाणी जाऊन मी सांगत असतो की मी इथं व्याख्यान द्यायला आलो, पण माझ्या आई कुठेतरी मांडी घासत असेल, कुठेतरी धुणं धुवत असेल, आहे का नाही. पण असं क्षण फार कमी मिळतात. आणि हा सुवर्ण दुग्धेश्वरकडे योग आदरणीय दादा तुमच्या माध्यमातून इथं आला. ह्याच्या आधी पण मी त्यांना बऱ्याचदा म्हणजे इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण ते लांबचा प्रवास सुद्धा त्यांना होत नव्हता. पण आज तुमच्या निमित्तानं त्यांनी देखील याची देही याची डोळा हे सगळं अनुभवता आलं. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्या संपूर्ण कार्याला मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. आणि दादा, मोठं होणं फार सोपं असतं. कारण मोठ्यांची लाईन जर काढायची म्हणलं का तर तुम्हाला पानं कमी पडते. इतकी माणसं आहे ती, करोडपती नाही, अब्जपती, स्वतःच हेलिकॉप्टर असणारी, विमान असणारी, पण अतिशय कर्तृत्वाची उंची गाठून सुद्धा मातीत तितकीच खोली गेलेली माणसं जर काळा म्हणलं तर मात्र बोटावर मोजण्यात ती सापडतील. यापैकी आज गावातलं तुमचं एक व्यक्तित्व आहे. दादा जाधव यांनी आजपर्यंत केलेली सगळी सेवा खऱ्या अर्थानं फळास आली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि हे मी सांगतो म्हणून नाही, माझ्या तोंडून साक्षात महादेव बोलत असं समजलं तरी हरकत नाही. कारण हा महादेव या शब्दांच्या आणि या पाण्याच्या थेंबाच्या रूपानं आज या ठिकाणी बरसलाय, इथं बोलतोय. विचार तुम्ही रुजवला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो. तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमचं देखील कौतुक करतो. आणि माझी झालेली सगळी सेवा श्री काळ भैरव आणि माता ज्योतेश्वरी यांनी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बोला छत्रपती शिवाजी महाराज.